चूक कोण आणि बरोबर कोण हा आपल्या कुटुंबांमधल्या संघर्षाचा मुख्य मुद्दा असतो. मतभेद होतात. मतभेदाचं रूपांतर नंतर अहंकारानं भांडणांमध्ये होतं आणि भांडणं विकोपाला गेली की संसार बी नसतो किंवा नाती बी नसतात. तर नात्यांमधला मुख्य मुद्दा आहे चूक कोण आणि बरोबर कोण. आणि या प्रश्नाचं उत्तर शक्यतो कुठल्याही दोन नात्यांमध्ये आयुष्यभर सापडत नाही. मग याला एकच पर्याय असतो, दुसऱ्याला बरोबर आहे अशी मान्यता देणं. पण ते आपल्या स्वभावात नसतं. आपल्या दृष्टीनं दुसरा कधीच बरोबर नसतो. आपणच कायम बरोबर असतो आणि मग आपल्याबरोबरीला आणखी कोणी येऊ नये अशी आपली डोक्यात खुमखुमी असते. आपण जे म्हणतो तेच झालं पाहिजे, आपण अंतिम आहोत आणि आपल्याला सगळं कळतं. ही एक माणसाला मिळालेली निसर्गाकडची वाईट देणगी आहे. या वाईट देणगीतनं बाहेर यायचं असेल तर माणसानं संयमी आणि नम्र होणं गरजेचं आहे. पण ही अवघड गोष्ट आहे. पुन्हा संयमी आणि नम्र हे शक्यतो नैसर्गिकपणे होता येत नाही. माणसं गरजांच्या वेळेला आवश्यकतेच्या वेळेलाच फक्त नम्र आणि संयमी होतात. म्हणजे ती गरजवंत असतील तरच तडजोडी करायला तयार होतात. पण माणसांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, माणसं ही एकमेकांची गरजवंतच असतात. माणसांना एकमेकांची गरज पडते म्हणून माणसं खोटं का होईना पण नम्र आणि संयमी असल्याचं दाखवतात आणि दुसरीची तडजोडी करतात. निसर्गानं माणसाच्या अहंकाराला दिलेलं हे मोठं उत्तर आहे की त्याला गरजवंत करून टाकलं आहे. त्याला कसल्या ना कसल्या जगण्यातल्या गरजा पडत राहतात आणि माणूस पुन्हा पुन्हा तडजोडी करत राहतो. ज्यांच्याशी मतभेद आहेत, ज्यांचं पटत नाही, ज्याचं चूक की काय बरोबर ठरत नाही, ती माणसं एकमेकांवर अवलंबून राहून एकमेकांना जपत राहतात गरजांच्या वेळेला. तर ही एकमेव उत्तराची गोष्ट आहे माणसाच्या स्वतःला बरोबर समजण्याला किंवा स्वतःच्या अहंकाराला कुरवाळण्याला. हे एकमेवच उत्तर आहे की तो गरजवंत असतो. तर गरजवंत असणं हे माणसाला त्यातल्या त्यात नम्र आणि संयमी करतं. ही जगण्यातली सुंदर गोष्ट आहे. त्यात द्विधा असली तरी सुंदरच आहे.